नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, चला मी आता किराणा घ्यायला जातोय. आता मार्केटला पण जायचं आहे. त्रिशू, काय आलं? सांभाळून जाऊ. इकडे हो ना ग त्रिशू, तू तिकडे तिकडे ते बघ टॉवेल लागतोय बघ तुला. हां, तो टॉवेल. आता पाऊस तर खूप येतोय ग त्रिशू. हां, मग एवढ्या पावसामध्ये जाऊ मी? हा. तुला काय घेऊन येऊ खाण्यासाठी? ओरिओ बिस्किट? नाही नाही, ओरिओ बिस्किट नाही खायचं, टीथ खराब होतात ना त्याच्याने. चिप्स? हा चल, चिप्स घेऊन येईल तुझ्यासाठी. हा, टोमॅटोवाला चिप्स खाईल? हा ठीक आहे, टोमॅटोवाला चिप्स घेऊन येईल मग. चालेल मित्रांनो, चला आता जरा मार्केटला जातोय, किराणा वगैरे भरायला जातोय. आणि किराणा आम्हाला किती लागतो काय लागतो तुम्हाला याच्या आधी पण माहितीच आहे. तरी म्हणजे बजेट चुकल्यासारखंच वाटतंय मित्रांनो. तरी बघू आता किराणा कितीचा बसतो काय नाही. बघा, जोरदार पाऊस चालू आहे इकडे. ताडपत्री लावलेली इथं. कशाला? नाही, चल मला जायचंय आता. हे बघा, इथं सर्व किराणा वगैरे लिहून घेतलाय. इकडे पण किराणा लिहून घेतलाय, इकडे पण किराणा लिहून घेतलाय. आता जाऊया, चला आपल्याला जायचंय आता मार्केटला. गायत्री, अजून काय आणायचं आहे का? नाही, तू एकच जाऊ सांगितले, नाही तर मग महिना संपेपर्यंत परत सांगायचं मग हे संपलं ते संपलं. 15 दिवस जास्त. किती दिवस जातं? 15 दिवस जातो. 15 दिवस? हा 15-20 एंडिंगला आणायलाच लागतं ना. हा, एंडिंगला तर आणायलाच लागतं. चालेल, चला मित्रांनो आता, कारण की पाऊस. एवढ्या पावसामध्ये जाता हे सगळे टी शर्ट ओलं घालून घेतलेलं आहे. मग आता काय करणार? काय ते ऐकत पण नाही तुम्ही. मग आता पावसामध्ये चेंज करून घ्या दुसरं. नको, राहू दे आता, ओलं होणारच आहे. पावसामध्ये काय किराणा नाही भरायचा मग? पाऊस चालू आहे तर. राहू दे, आहे ना घरात थोडं. हा, मग आहे ना थोडंफार. मग तेच नाही, या दुकानात ना 50चा आण, 10 रुपयाचा आण, 20 रुपयाचा आण. आता जात 50 आणलं तर आता नको नको काय नको, लोकं जातो मी किराणा भरून आणतो. किराणा लिहून पण घेतलाय. सगळे जातो. ओले होऊन जाणार. हवा बघा किती जोरदार चालू आहे. पाऊस बघा, छत्री पण उलटी होऊन जाईल. अरे पण मी काही मातीना पुतळा नाही ना काहीतरी. नाहीये, पण मग? थंडी वाजते ना, तुला माहिती नाही, थंडी बिंडी नाही वाजणार. माणूस सारखा माणूस कस काय थंडी लागेल? थंडी लागतेच. माणूस असतो त्याने काय पण असतो ते. काही नाही, आम्हाला लहानपणापासून शेतामध्ये जायची हा सवय होती बाबा, काहीतरी. बापरे. विचार कर, आपण मुंबईमध्ये या 4 भिंतीच्या आडमध्ये राहतोय, आपल्याला एवढी थंडी लागते. जे बिचारे शेतकरी आहेत ते पहाटे 4 वाजता उठून पाणी भरायला जातात. हा, मग त्यांचा कधी विचार केलाय का कोणी? मग आपण कशाला एवढं घाबरायचं? आम्ही पण लहानपणापासून शेतामध्ये काम करत आलोय. हा. मग ठीक आहे, चालेल मित्रांनो, चला किराणा. भिजून आले ना, मला सांगायचं नाही थंडी लागते, घे असं पडतं. अरे यार ठीक आहे, चल, तो भाग वेगळा झाला. चल मी. बाळ वेगळं झालं. चालेल मित्रांनो, चला आपण दुकानात जाऊया पहिले आणि तिथं किती किराणा घेतो काय घेतो, आमचा बजेट किती असतो महिन्याचा ते पण मी तुम्हाला सांगतो. चला तर जाऊया मार्केटला. नाही. अरे तू कुठे तशीच जाते काय तरी? तिथं दरवाजाला गेट लावून घ्यायचा ना. ते बघा किती रेस घेऊन तिकडे जाते ती. थांब, आता मला जायचं आहे ना. हा, आता नाही जाऊ दे. हा, मग आधीच गेट बंद करून घ्यायचा ना मग. हा, जाऊ दे, नाही तर. तिथं बांधून देऊ का? ते झाडं मस्त झालेत ना गायत्री. हा, गार्डन बनवलंय ती, बघितलं का? मस्त गार्डन बनवलंय ना. ते सांभाळ, पडशील खाली. ते बघ किती रिस्की आहे ते. हा तेच. ऐका ना, चल मी जाऊ का मग आता? जाईल का विंडोला? काय नाही, गायत्री विंडोला कशी बांधशील? जर खाली पडली तर हा? खाली पडून जाईल ते. चल मी मार्केटला जाऊन येतो. गायत्री, हे झाड मी लावलंय बघा. हे कुठलं झाड आहे? हे खायचं पाणी, ते खायचं पाणी? नागिनचं पाणी. नागिनचं पाणी? ठीक आहे, चल, मला लेट होते कारण की पाऊस पण भरपूर येतोय. ए, आम्ही पण येऊ. हा, तुम्ही पण येऊ कशाला भिजायला? भिजायला. एका छत्रीमध्ये एकच जण बसतं. नाही ना. न- तुम्ही न- मोठी छत्री आणली तर आपण तिघी जण. नाही 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 नाही, चल मी जातो. चल प्लीज प्लीज आम्हाला घेऊन चला. चल, हे गायत्री लेट होत आहे. आम्हाला घेऊन चला. हे बघा, आत्ताच घरातनं बाहेर पडलो आणि ते बघा पाऊस म्हणजे जोरदारच पाऊस चालू आहे मित्रांनो. म्हणजे विचारूच नका तुम्ही. हे बघा ना, पूर्ण पाणीच पाणी भरलंय. अजून तर म्हणजे अजून सुरुवात नाही झाली असं समजा पाऊस आला तरी पण एवढ्या गल्ल्या गल्ल्या भरल्या आहेत. म्हणजे बघा ना तुम्ही. म्हणजे आम्ही पहिली या साईडला राहायचो होता. पहिला रूम होता ना आमचा, तो इकडेच होता. तर या गल्लीतनंच जातोय मी आता. म्हटलं चला मार्केटला जाऊया. म्हटलं मार्केटला तर आपला ते किराणा वगैरे भरायचा आहे. तर चला म्हटलं तुम्हाला मुंबईचा पाऊस पण दाखवून देऊ. म्हटलं हे आपलं मळ आहे मित्रांनो. हे म्हणजे अंधेरी वर्सोवाच्या जवळ जे मेन मुंबईमध्ये येतं मळ. तर विचार करू शकतात का तुम्ही, हे मुंबईमध्ये आहे असं असं वाटतं. आपल्या गावाच्या गल्ल्या तरी चांगल्या असतात. म्हणजे बघा ना तुम्ही, पूर्ण ते गटारीचं पाणी, पावसाचं पाणी. तरी पण हे सीडीवरनं आम्हाला आधी वरती जायला लागायचं. पहिला रूम होता ना माझा, इकडेच राहायचो मी. आणि तो बघा लेफ्ट साईडचा जो चॉकलेटी कलरचा
दरवाजा दिसतोय ना तिथं माझा बहिणीचा रूम आहे मित्रांनो. तर इथूनच आता आपल्याला बाहेर निघायचं आहे, म्हणजे मेन रस्त्यावरती जायचं आहे तिथं. इथं मेन रस्त्यावरती आल्यानंतर ना आता आपल्याला सरळ मार्केटमध्ये जायचं आहे. म्हणजे बघा तुम्ही आता म्हणजे थोडा फार कमी झाला आहे पाऊस, तरी पण अशी हालत बघा ना तुम्ही, पूर्ण पाणीच पाणी आहे चारीकडे. आता इथूनच मेन म्हणजे ते किराणा दुकानामध्ये जायचं आहे. आता ते किराणा दुकान चालू आहे की नाही ते पण बघायला लागेल, कारण की घरामध्ये किराणा पण संपला आहे ना. आपला किराणा खर्च किती येतो काय नाही, महिन्याचा बजेट किती असतो काय नाही, ते तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे मित्रांनो. आणि तुम्ही मला नक्की सजेस्ट करा की मी कितीचा किराणा भरायला पाहिजे किंवा डीमार्टमध्ये जाऊन किराणा भरायला पाहिजे, ते पण मला तुम्ही नक्की सांगा. कारण की ना कधी कधी वाटतं माझा बजेट ना पूर्ण महिन्याचा एकदम चुकल्यासारखं वाटतं मला, की मी कुठेतरी म्हणजे जास्त पैसे खर्च करतोय असं वाटतं कधी कधी. तर ठीक आहे, तो तुम्हाला किराणाच्या दुकानामध्ये गेल्यावर आणि घरी गेल्यावर सगळा किराणा कितीचा भरतो काही नाही ते तुम्हाला सर्व सांगणारच आहे मी. हे आमचं मड पण बघून घ्या तुम्ही, मस्त पावसाचं एकदम भारी वातावरण आहे. म्हणजे जोरदार पाऊस चालू आहे इकडे 4 दिवसापासून ना, म्हणजे विचारूच नका तुम्ही, एवढा जोरदार पाऊस चालू आहे ना, खूप म्हणजे खूपच जोरदार पाऊस. चला मी आता इथं मी ATMमधनं पैसे वर काढून घेतो, कारण की सिलेंडर पण संपायला आलं आहे, तर गॅसवाल्याला पण पैसे द्यायला लागणार. परत आपले किराणावाल्याला काही नाही, ते गुगल पे करून द्यायचं आपण, तिथं गुगल पे करून देणार. चला आपलं जे मागच्या महिन्याचं जे काही बिल होतं ना ते आता बघतायत इथं किराणा दुकानामध्ये. तर मागच्या महिन्याचं जे बिलचं ते हिशोब करतायत. आणि मी किराणा कसा भरतो मित्रांनो, आता या महिन्यात भरला ना मी किराणा, आता मागच्या महिन्याचे जेवढे किराण्याचे पैसे होते ना तेवढे मी पैसे देऊन देतो मित्रांनो. तर आता या महिन्याचा जेवढा किराणा झाला आहे ना ते पण तुम्हाला सांगणार आहे मी, कितीचा किराणा झाला आहे काय नाही ते पण मी घरी गेल्यावर तुम्हाला सांगणार. जे पूर्ण हिशोब करून घेतो आधी, मागच्या महिन्याचे मी गुगल पे करून दिलेले आहेत. आता या महिन्याचे जे किराण्याचे पैसे ते मी पुढच्या महिन्यात देईल, म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये. चला आता ते किराण्याचे पैसे वगैरे दिलेत, आता इथून भाजीपाला वगैरे घेतला थोडाफार, आणि मागच्या महिन्याचे जेवढे पैसे बाकी होते ना ते मागच्या महिन्याचे पण पैसे देऊन दिलेत भाजीपाल्यावाल्याला. म्हणजे मागच्या महिन्याचे जे जे पण असेल 600 रुपये 700 रुपये जे असतात ते मी भाजीपाल्याला देऊन दिलेत मित्रांनो. म्हणजे या महिन्यामध्ये कमीच झालेत, नाही तर 1200 रुपये 1300 रुपये किंवा 1800 रुपये एवढं बिल असतं माझं भाजीपाल्यावाल्याकडे. कारण की महिन्यामध्ये मी डायरेक्ट त्यांना मंथ एंडिंगला देतो भाजीपाल्याला. की आता बघा एकदम म्हणजे आता परत जोरदारच पाऊस सुरू झाला आहे. हे बघा माझ्या घराकडे जाण्याचा दुसरा रस्ता आहे, तिकडे पण बघा पूर्ण म्हणजे पाणीच भरलं आहे. बघा तिकडनं जेव्हा मी मार्केटला जात होतो तेव्हा कमी पाऊस होता, आता बघा जोरदार पाऊस चालू झाला. म्हणजे हे अर्ध्या तासामध्ये एवढं पाणी भरलं. आणि दिवसभर जर पाणी चालू राहिलं तर गुडघ्यापर्यंत पाणी भरून जातं, दुकानांमध्ये पाणी बिनी शिरतं मित्रांनो, एवढा पाऊस चालू आहे इकडं. हे बघा म्हणजे जोरदारच पाऊस चालू आहे, विचारूच नका तुम्ही. चला तर जाऊया मित्रांनो, आता घरी जाऊया. चला चला मित्रांनो, आत्ता झालो घरी. आता ते किराणा वगैरे भरून आणला. हे बघा एवढा जोरदार पाऊस चालू आहे, तुम्ही तर बघितलाच किती जोरदार पाऊस चालू आहे. हा रे शिव, मम्मीचा व्हिडिओ बनव. गायत्री आणला सगळा किराणा. इथं सिमेंट लावून द्या इथं. म्हणजे बाहेर नाहीत का? ये इथं आतमध्ये रे बघा. अच्छा, ते गांडूळ येत आहेत ना तिथं. हा. हा ठीक आहे, चला आपण ते व्हाईट सिमेंट लावून देऊया तिथं. बघ किराणा वगैरे सगळा भरला, मागच्या महिन्याचे पण पैसे देऊन दिलेत. हा. तर या महिन्याचा 3700 रुपयाचा किराणा झाला आहे काहीतरी, 3726 असा किराणा झालेला आहे. तर ते म्हटलं आता पुढच्या महिन्यात देऊया. तर आपला 3726 रुपयाचा किराणा झाला आहे मित्रांनो यावेळेस. म्हणजे तुम्ही पण जरा कमेंट्स करून सांगा जरा की मला डीमार्टमध्ये घेतलेला परवडेल की असा किराणा दुकानमध्ये. कारण की कसं इथं गहू तांदूळ बाजरी या सर्व गोष्टी घ्यायला लागतात मला, 5-5 किलो 5-5 किलो तेलचे पॅकेट 5 वगैरे या सगळ्या वस्तू का घ्यायला लागतात. म्हणून आम्हाला 2च जणांना खायचं आहे, आणि जास्तीत जास्त हा किराणा आम्हाला 20 दिवसासाठी जातो मित्रांनो. 20 दिवसानंतर मग परत छोट्या मोठ्या वस्तू का दुकानात आणायला लागतात. तेलचा पाऊच आणायला जा, तिखट आणायला जा, छोटी पण पिशवी भेटते ना. गहू परत 5 किलो आणायला लागतील ना काहीतरी. हा, एंडिंग 20 तारखेला मग आम्हाला परत 5 किलो गहू आणायला जायला लागतं. म्हणजे महिन्याला आम्हाला 10 ते 12 किलो गहू लागते आणि 4 किलो बाजरी. काय आलं? हे छोटी पिशवी नव्हती. नाही छोटी पिशवी नव्हती ना, 1 किलोची पिशवी होती ना. तर तेच मित्रांनो जरा सजेस्ट करा, जे म्हणजे अनुभवी आहेत आपल्या जे सबस्क्रायबर आहेत ते जरा सांगा जरा मला डीमार्टमध्ये परवडेल की इथं किराणा दुकानामध्ये. कारण की काय वर्षाची मस्त एक तांदूळची कोण घेऊन घ्या, हा. एक गहूचं गट्ट घेऊन घ्या. फक्त राहिलं तर महिन्याला फक्त आपल्याला हे तेल मीठ हे आणायला लागत जाईल. हा मग मी तेच पण ऐकत नाही हा, नाही तेच करूया मग, वर्षाची टाक गोणीच भरून घेऊ आपण. आपण 2 जण आहे, एक तांदूळची कोण असतं पण आपल्याला किती 5 किलो तांदूळ जातो. 50 रुपये किलो वाला आणतो. हा. नाही 50 नाही 70 रुपये वाला आणतो. 70 रुपयेवाला.
किती झाले 5 किलोचे 12 अशा महिन्याचे झालेत ना, तरी पण बरेच पैसे. हा मग ते चालेल. ते गोणीमध्ये एक गोणी घेऊन घ्या आता नाही, थोडेफार पैसे जमा झाल्यावर. आणि गहू वगैरे एक गोणी घेऊन घेऊया. तर तेच मित्रांनो, कारण की दर महिन्याला डायरेक्ट 3,500 4,000 आणि नुसतं किराणा लागतात हा. तर तेलचा ते 5 किलोचा तर कॅस येतो येतो बघा त्याशी हा. छोटा, तो घेऊन यायचा. तो पण आपल्याला 3-4 महिने. अच्छा, ते भाजीपालावाल्याचे बाकी होते 600 रुपये, ते पण देऊन दिले शिवभैयाचे. मागच्या महिन्याचे 600 रुपये बाकी होते ना, ते पण झालं मित्रांनो. आता सगळं किराणा भाजीपाला झाला. आता गॅस सिलेंडर पण संपण्यात येणार आहे आता. तो सिलेंडर भरण्यासाठी पण पैसे, हां सिलेंडर तर काल आम्ही बुकच करून दिला आहे. बघू आता सिलेंडर कधी येतो काय नाही, त्याचे पण पैसे काढून आणले आहेत मी. म्हणजे कसं मी नसलो, मी किंवा ऑफिसला गेलो तर गायत्रीकडे पैसे देऊन देतो, मग तो सिलेंडरवाला की सिलेंडर देऊन देतो. म्हणजे हा त्याच्यामध्ये खारी आणि टोस्ट आहेत. हा, आणि मागच्या महिन्याचं पण बिल होतं मित्रांनो, मागच्या महिन्याचे पण काय पैसे होते ते पण देऊन दिलेत. आता या महिन्याचा जेवढा किराणा तेवढा भरून आणलाय आता. म्हणजे आता तो किराणा घरपोच असतो, जे किराणाचा माल. हा सांगितलं, हा रूम चेंज केला असं सांगितलं मी. ते बोलते चलेगा, मी आते वक्त फोन कर दूंगा आपको. माझा मोबाईल नंबर घेतला त्यांनी. मग इथे रोडावर येतील ना तेव्हा मी तिकडे जाऊन घेऊन येईल. मग एवढ्या लांब जायचं इथं गलीमध्ये ये ना, इथं खाली त्या रूम जवळ राहतो तिथे ये ना म्हणा. हा ठीक आहे, म्हणजे तिकडे पण आले तरी जाऊन येईल ना मी, काय त्याच्यामध्ये. नाहीतर बोललो म्हटलं बहिणीचं घर तिथं जवळच आहे, बहिणीच्या घरी ठेवून द्या म्हटलं किराणा. तो बोले चालेल म्हणे. मग आता काय बनवते जेवणाला? आता बनव काहीतरी, डाळ भात बनवून टाक ना. काय डाळ भात? रात्री खिचडी खाल्ली ना. रात्रीच खिचडी. माझ्यासाठी आहे खिचडी. हा मग डुबोकड्या बनाय टाक मग. तुम्हाला डुबुकड्या? हा मग डुबोकड्या आणि मस्त बाजरीना भाकर बनव ना. बाजरीची भाकर आणि डुबोकड्या. काय खात नाही तुम्ही? हा चोकोपाई खाते. बघते भाकर माझ्या इथं अडकते गळ्यामध्ये, पाणी प्यायला लागतं एका, तेव्हा जाते ती भाकर. तुम्हाला चपातीचं आवडतं? हा ठीक आहे, बनव मग. बघ कसं आहे काय नाही, बनव. चालेल मित्रांनो. म्हणजे नियोजन ना मला कधी कधी वाटतं ना, आमचं नियोजन पूर्ण असं बिघडल्यासारखं आहे. कारण की 4,000 पर्यंत, म्हणजे आता 3,700 पण झाले, तरी 4,000चा किराणा पकडून घ्या तुम्ही, बरोबर. आणि महिन्याचं म्हणजे 2 ते 2,500 रुपये भाजीपाला जातो. म्हणजे मला 7,000 रुपये फक्त घरमध्ये जे आपलं किराणा म्हणा भाजीपाला म्हणा, 7,000 ते 8,000 रुपये मला त्याच्यातच जातात मित्रांनो. तुम्हाला सिरियसली सांगतोय. म्हणजे दर महिन्याला 1,000 तर 1,500 रुपयाचा भाजीपाला कुठे गेला नाही असं समजा तुम्ही, तेवढा तरी. हा मग 2च जण आहेत ना आपण, तरी पण तेवढं लागतो. तेच मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला मी प्रत्येक गोष्टी सांगत आलोय. चला म्हटलं आता माझा पण घर खर्च किती आहे काय नाही ते पण तुम्हाला सांगू म्हटलं. तर तुम्ही ते किराणा वगैरे बघितला मित्रांनो, एवढा किराणा घेतला मी, सगळ्या गोष्टी सांगितल्याच तुम्हाला. ठीक आहे, चला तर कमेंट्स करून नक्की सांगा मित्रांनो, माझा किराणा म्हणजे कमी कसा होईल या गोष्टीला जरा सजेस्ट करा मित्रांनो. जे अनुभवी व्यक्ती असतील, जे आता संसार करतायत, ज्यांचं नवीन लग्न झालंय. हा आपण पण संसारच करतोय, पण असं वाटतं ना काहीतरी कुठेतरी चुकीचं होतंय काहीतरी. कारण की म्हणजे एवढं हा लागतं तर खातच आहे. ठीक आहे, चालेल मित्रांनो. चला बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून द्या मित्रांनो. चालेल, चल बाय बाय कर काहीतरी. लाईक करा, शेअर करा. बाय 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 तर बोल. बाय.